विरेश बाब, एक म्हाका दिसता एक नोटिफिकेशन और एक पत्रक काडिल्लें आसा की स्टेट कमिटी आसा तांच्यांनी तुमकां एक्सपेल केला पार्टींतल्यान म्हणून. कशें पळयता ह्या गोश्टीचेर? आता तुम्ही पहिला हांवें आतांच पळयला. ओके, न्यूजाचेर येयला तो. आनी जो कसो दिसता कित्याक सेंट्रल कमिटीचे एका स्टेट कमिटीचे डिजॉल्व करूं शकता आनी काडपाक शकता, टर्मिनेट करूं शकना न्हू. आनी बरोबर. दुसरे म्हटल्यार जो जनरल सेक्रेटरी हू इज बीन सस्पेंडेड, तेणेन ती इश्यू केला. सो इट हम्म. इज नल अँड वॉइड. हम्म. कांयच जायना आनी मिस इन्फॉर्मेशन स्प्रेड करता. सो तेजेर फाल्यां म्हाज्या सायडीच्यान हें येतलें. तो सद्या खातीर ह्या ऑर्डरीचो किंवा ह्या नोटिफिकेशनाचो कसलो अर्थ ना अशें तुमकां दिसता? ना तेजो कांयच अर्थ ना. इट इज नॉल अँड वॉइड बिकॉज हांव सद्याक तरी नॅशनल प्रेसिडेंट आसा. सगळ्यो कमिटी डिजॉल्व केल्ल्यो हम्म. आसा, इन्क्लुडींग द स्टेट कमिटीज. हम्म. आनी एक्स जनरल सेक्रेटरी म्हणून आतां ज्या तरेन तेणेन टर्मिनेशनाची नोटीस काडला, इट इज एज पर कॉन्स्टिट्यूशन, इट इज नल अँड वॉइड आनी कांयच तथ्य ना तितून. प्लस तेंच्यांनी जे आमचे ऑफिस आसा, ऑफिसांचे सगळे व्हॅल्युएबल डॉक्युमेंटेशन हांवें पळयलें मिडियाच्या द्वारा, की बरोबर. सगळे व्हॅल्युएबल डॉक्युमेंटेशन ते घेवन गेल्या. बरोबर. सो एज अ रिपल इफेक्ट, बिकॉज ऑलरेडी वी हॅव टोल्ड, एक ऑर्डर थंय मारलेली आनी ती ऑर्डर बीन काडून तेंच्यांनी घेवन गेल्या. कालच्या हम्म. दिसाळी तेंच्यांनी खूबसो बोवाळ केलो. सो हांव नको ते कशें कितें करपाक सोदता ते, बट इट अनडेमोक्रेटीक हितूनच्यान ते काम करपाक सोदता. कोण ऑफिसांचे सगळे डॉक्युमेंटेशन उखलून घेवन वयता. सो दे नोज दॅट दे आर एट फॉल्ट. आमी तुजे कडेन उलयतना एक गोश्ट बद्दल आयकली की तुका पार्टी बरे तरेन बिल्ड करपाक जाय म्हणून तुवें कांय स्टेप घेतलेली आसात. त्या बाबतींत तूं फर्म आसा? हय, डेफिनेटली. आमी पार्टी परत सारके स्ट्रेंथनिंग करपाक जाय, ऑर्गनायझेशनल रिबिल्ड करपाक जाय. कित्याक आतां सद्याच्या परिस्थितीन इलेक्शन लागीं पावलां आनी जेन्ना फावंडर मेंबरांनी आमकां सांगलां की हें सद्याक सारकें व्हरपाक जाय, सो त्या तेजेर आमी हे स्टँड क्लियर घेतलेलो आसा. आनी तितून समज कोणी आपणाक जाय तशें करपाक सोदता, इट इज नॉट हें एज पर द पार्टी कॉन्स्टिट्यूशन ते डेमोक्रेटीक ना. बरोबर. बरोबर. हय. आणि तांच्यांनी समजा गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीक समजा लेटर बीन धाडलें जाल्यार ते व्हॅलीड उरचे ना. नो, कांयच व्हॅलीड उरची ना अशें. कित्याक ओके. रायट नाव नॅशनल प्रेसिडेंट पोर्टफोलियो इज विथ मी. बरोबर. सो बरोबर. ते खंयचेय कितें घातले, ते फाल्यां म्हणटले कितें आमी आनीक कितें करता, हेंका काडटा तेंका काडटा, तशें कांयच करूं शकना ते. ओके. बिकॉज ओके. ते सद्याक तेंका डिसिप्लिनरी कमिटी घेवन बसपाक जाय. सो तेय नोटीस बरोबर. हांव डिसिप्लिनरी कमिटीचे आउट करतलो. बरोबर. सो ते आतां कितें करपाक सोदता हांव नकळो ते कशें हें करता ते. तो बट सद्या इट इज खातीर सगळी जी पावर आसा ती नॅशनल प्रेसिडेंट एज इन एमएलए विरेश बोरकर हांचे कडेन आसा. हय. बरोबर. पावर सद्याक आमचे कडेन आनी हांवें ऑलरेडी तांकां इश्यू केल्ले आसा न्हू सस्पेन्शन नोटीस. ऑल द कमिटी आर बीन डिजॉल्व्ड. कोण टर्मिनेशनाक 10 मेंबरांक घातलेले तांकां आमी हितून हाडलेले आसा. सो एक प्रश्न विरेश आनी एक आसा की आतां जे आरजेपीचे सपोर्टर्स खुबशे जाण आसा, खुबशे जाण आहा जे गोंय फुडें व्हरपाक बरे तरेन सोदताले, सो तांकां की बाबा हो इशू केन्ना सोंपतलो काय म्हणून तुका कितें दिसता? ना, आमी सांगलां की जाता तितले बेगीन आमी हें सगळें सोल्युशन हाडून आमची रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी जी आसा ती सारकी बिल्ड करून फुडें व्हरतले. हें जे कन्फ्युजन क्रिएट करपाक सोदता, हितून स्टेट इंट्रस्ट आसा आनी तो स्टेट इंट्रस्ट कितें आसा तोय आमी सारको एक्सपोज करतले. कित्याक सद्याच्या परिस्थितीन ज्या रितीन हें घडामोडी करता, इट इज नॉट गूड फॉर अ डेमोक्रेटीक प्रोसेस. आनी आमची आरजी पार्टी, कित्याक खुबशे जाणांचे सॅक्रिफायस हांगा आसा. थोड्या जाणांक ते फुलोवन कितें करपाक सोदता आनी तांकां खबर पासून ना ते कितें करता ते. पार्टी कॉन्स्टिट्यूशन हांव परत एकदां सांगता, जे आमचे मेंबर आसा तेंच्यांनी पार्टी कॉन्स्टिट्यूशन वाचचे आनी तांकां खबर आसपाक जाय की एक्झॅक्ट सद्याकचो सिनारियो कितें आसा तो. आनी आयच्याच दिसा पासून एक ऑनरेबल लॉयरान पासून आपणाचे स्टेटमेंट केल्लो आसा आनी ताणें सांगलेलें आसा की कशे तरेन पार्टी कॉन्स्टिट्यूशनान कोण नॅशनल प्रेसिडेंट आसा तो. बरोबर. सो हितून ते आतां करूंक सोदता पळय, ही सद्याक मिडिया गिमीक करपाक सोदता आनी मिडियाच्या द्वारा बेश्टेच दाखोवपाक सोदता की बाबा आमी अशें केला तशें केला करून, आनी लोकांक कन्फ्यूज करपाक सोदता. ओके. एक लास्ट प्रश्न आसा की अजय कोलकर हांच्यांनी म्हटलें की इलेक्शन कमिशनान जी आसा ती पयलींची और खंयची दुसरी कॉन्स्टिट्यूशन अपलोड केल्ली आसा, ही चूक जावपाक शकता अशें दिसता तुका? ना, इलेक्शन कमिशनान अशें जावंकूच शकना न्हू. कित्याक इलेक्शन कमिशनाचे आमी तेच कॉन्स्टिट्यूशन घेवन इलेक्शन लढलेले आसा. 2022 इलेक्शन लढलेले आसा. बाकीचे सायमल्टेनियस बाकी सगळी इलेक्शनां लढलेली आसा आनी आमचे बाकीचे ऑर्गनायझेशन बीन आमी सगळे कडेन काम करता. सो खंयच्या आदाराचेर तो अजय कोलकर उलयता, इट इज म्हाका कळना ते कोण ताका एडवायस दिता आनी खंयच्या हितून तो उलोवंक सोदता तो. सो हे सगळे बेजलेस आसा अशें म्हणटा तूं? डेफिनेटली इट इज बेस्ड आसा. मिस इन्फॉर्मेशन दिवपाची न्हू. तें जे कितें आसा पॉयंट आसा ते डिसिप्लिनरी कमिटी आसा तितून
करून मांडपाचे जी आता आमी कॉन्स्टिट्यूट करतले. बरोबर. देव बरें करूं विरेश बाब, उलयले म्हणून. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही पळयतात GNH.